नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार इथे राकेशचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तो ॲक्सिडेंट नसून तो कोणीतरी घडवून आणलेला कट कारस्थान आहे. त्यांनी काही सुसाईड वगैरे केलेली नाही, प्रयत्न केलेला नाही, त्यांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप इथे आता अंजली पोलिसांसमोर व्यक्त करते, तोही अर्णव आणि ईश्वरीवरती. या बाईने माझ्या नवऱ्यावरती खूप घाणेरडे आरोप लावले, त्याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याचमुळे माझ्या नवऱ्याने असे काहीतरी पाऊल उचलले आहे असं सगळे आरोप व्यवस्थितपणे अंजली सिद्ध करून पोलिसांना सांगते की ह्याच बाईविरोधात तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. अर्णव इथे ताईला थांबवण्याचा प्रयत्न करतोय की तू घरातली भांडणं अशी चव्हाट्यावरती आणून असे आरोप लावू शकत नाही, तू का माझ्या बायकोवरती आरोप लावते असं म्हणत तो पुढे येतो. तर पोलिसांनाही अर्णव सांगू लागतो की आत्ता माझी ताई चिडलेल्या परिस्थितीत आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिचं जास्त काही ऐकू नका. इथे पोलीस म्हणतात की हे जे काही पुरावे आहे त्यानुसार तरी त्यांनी आत्महत्या केली हे सिद्ध होत नाही आहे, त्यांच्यावरती कोणतरी हल्ला केलेला असू शकतो, हे दोन साक्षीदार जसं सांगतायत तसं. तर आम्ही आता त्याच पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करू असंही पोलीस बोलून निघून जातात. इथे शिर्केंना वकिलांना बोलायला सांगतो आणि ही जी काही केस आहे ती आत्ताच्या आत्ता निपटायला शिर्केंना अर्णव सांगतो. त्याच्यानंतर ताईसोबत इथे वाद होऊ लागतो. तर ताईला, अंजलीला म्हणजे वल्लवी, आजी सगळेजण शांत करण्याचा प्रयत्न करतात. ती मात्र आता फार संतापलेली, कुणाचं काही ऐकायलाच तयार नाही. इकडे इशू आलेली नाही, बाबांना घेऊन दोघी बहिणी डॉक्टरांकडे जाणार असतात. नमूताई जास्तच चिडचिड करत असते. ईश्वरी कशी आहे, एकतर फोनही उचलून नाही राहिली आहे, काय झाले तेही कळे ना. आता डॉक्टरांकडे जायची वेळ झाली, बाबांना घेऊन आम्ही दोघी जाणार होतो, आता काय करायचं हा प्रश्न तिच्या पुढे उभा असतानाच दारामध्ये एक पाहुणा येऊन उभा असतो आणि त्या पाहुण्याला पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात, कोणीही ओळखत नाही अशी परिस्थिती झालेली असते. आणि पाहुणा नमूताईला म्हणू लागतो की ए नमे ठमे, मला ओळखलास का. हे शब्द ऐकल्यानंतर ती 2 मिनटं स्तब्ध होते आणि मग तिला आठवतं. मग ती म्हणते, हा तर ध्रुव, अरे तू किती वेगळा दिसतोय असं म्हणत सगळेजण त्याला घरात यायला सांगतात आणि सगळ्यांशी गप्पा तो मारू लागतो. इकडे मात्र खूपच वाईट परिस्थिती असते राकेशची तब्येत जास्त बिघडल्यामुळे डॉक्टर आता बाहेर येऊन ICUतनं सांगू लागतात की त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये लवकरात लवकर घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ते असंही सांगतात की त्यांना ब्लडची गरज आहे, तर ब्लड बँकमध्ये तुम्ही त्यांच्या रक्तग्रुपचं ब्लड अरेंज करा. तर हे सगळं बोलणं ऐकल्यावर अंजली त्यांच्या तब्येतीची खरी काय परिस्थिती ते सांगा म्हणू लागते. तर इथे डॉक्टर सांगू लागतात की मी तुम्हाला सांगणार त्याच्या आधी तुम्ही एकदम खंबीर करा. तर ती म्हणू लागते की मला तुम्ही काय खरी परिस्थिती सांगा. तर अर्णव पाठीमागणं नको सांगू असं म्हणून खुणवू लागतो. तर डॉक्टर तिथेच गप्प होतात बोलायला. इथे अंजली म्हणते, मी आणि माझं बाळ एकदम समर्थ आहे, आम्ही पचवू शकतो धक्का, प्लीज आम्हाला सांगा काय आहे. पण डॉक्टर म्हणतात नाही, आत्ता ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागेल, त्यांची तब्येतीबद्दल आम्ही काही सांगू शकणार नाही, काय होते काय नाही. पुढे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. डॉक्टर निघून गेल्यानंतर इथे अंजली आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते. तिचं मानसिक संतुलन हलावं तसं हलून जातं आणि ती नाना प्रकारे इथे ईश्वरीवरती आरोप करू लागते. तिच्या अंगावरती धावून जाऊ लागते. इतकी संतापून बोलत असते. इथे ईश्वरी सांगू लागते की ताई, तुम्ही अशा परिस्थितीत शांत डोकं ठेवा, अशी चिडचिड करू नका, आपल्यात उरलेलं नातंही संपून जाईल. तर ती म्हणते, तुझ्याशी नातं ठेवण्यात मला अर्थच नाही, माझा नवरा शुद्धीवर आल्यानंतर तुला सगळ्यात पहिले मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे असं म्हणत ती काय आरोप लावू लागते. जे कोणी तिला समजवायले त्यांना अंजली डोकं शांत कर. तर ती म्हणते, डोकं शांत करू मी, का करू, मी नाही करू शकत, माझा नवरा इतका सिरियस आहे. कुणामुळे आहे, ह्या ईश्वरीमुळे, आणि तुम्ही मला सांगताय डोकं शांत कर, मी नाही करू शकणार. आणि इतकी चिडून बोलत असते, कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. जितकं तिला समजवण्याचा प्रयत्न करते तितकी हाताबाहेर परिस्थिती जाते अशी वाटू लागते. घरची मंडळी अंजलीला घेऊन शांत करण्यासाठी थोडंसं लांब जातात. इथे ईश्वरी मात्र रडू लागते. तिला सावरण्यासाठी अर्णव तिथे उभाच असतो आणि तिला शांत करतो. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, इथे चहा बनवून मस्त नमुताई तिच्या मित्रासाठी घेऊन आलेली असते आणि हिला चहा बनवता येतो असा प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणते, हो येतो आणि मी खूप छान चहा बनवते, माझ्या हातचा चहा पिऊन बघ. तर तो म्हणू लागतो की मुंबईच्या गरमीचं आम्ही ऐकलेलं होतं, पण बापरे एवढी गरमी असू शकते हे मी पहिल्यांदाच अनुभवलं.
आणि त्यात ना चेष्टा मस्करी नमुताईशी तो करत असतो. नमुताई त्याच्या हातावरती फटका मारते, तर तो म्हणतो, बाई तुझा हात किती जड आहे गं, पहिलेही तू अशीच जाडी होती, मारायची किती जोरात, आत्ताही तशीच मारतेस. तर तो दोघंजणं छान प्रकारे मस्करीच्या मूडमध्ये असतात. तो म्हणतो की मला आता माझा कमरा दाखव, मला फ्रेश व्हायचं आहे. तर नमू त्याला रूममध्ये घेऊन जाते. इकडे मात्र आकाश कॉलवर कॉल लावत असतो. नमू मात्र तिकडे तिच्या मित्रासोबत गप्पा मारण्यात सगळं करण्यात इतकी मग्न असते, तिचं काही केलं लक्ष नसतं मोबाईलकडे. आणि ह्या गोष्टीवरती आकाश आता संतापलेला असतो. अंजलीला शांत करण्यासाठी आजी बाजूला घेऊन आलेली असते. आपल्या ताईला पाणी तरी पाजावं ह्या हिशोबाने अर्णव तिथे पाण्याचा ग्लास घेऊन जातो आणि ताईला म्हणतो की पाणी घे, तुझ्या बाळासाठी, तुझ्यासाठी गरजेची गोष्ट आहे, तू काळजी घ्यायला हवी. तर तो पाण्याचा ग्लास पुढे करतो, तर ती त्या पाण्याला नकार देते. तुझ्या हातून मला आता काहीच नको, तुझ्या वागण्याने बोलण्याने माझं इतकं मन तृप्त झालं आहे की आता काही इच्छाच उरलेली नाही रे, असं म्हणत ती टॉन्ट मारू लागते. तर अर्णव म्हणतो की प्लीज माझ्यावरचा राग पाण्यावर अन्नावर तरी नको काढूस ना. मग आजी तो हातातला अर्णवचा ग्लास घेते आणि तो अंजलीला देऊ करते आणि म्हणते की माझ्या हातून तर घेशील ना, आणि प्लीज तुम्ही आता डोकं शांत ठेवा, इथे चिडचिड करू नका. आपली आता परिस्थिती काय आहे, जावई बापूंची तब्येत महत्त्वाची आहे ना, तर प्रत्येकाने आता डोकं शांत ठेवा आणि थोडा वेळ शांत बसा. इकडे मात्र गप्पांवरती गप्पा चालू असतात. इथे ईश्वरी नम्रताचा मित्र विचारत असतो की ईश्वरीची घरची परिस्थिती काय आहे, कशी, कुठे. तर तिच्या नवऱ्याबद्दल सगळी माहिती तो जाणून घेतो. तिचं लग्न झालं आहे तेही त्याला कळतं. खूप छान वाटतं त्याला हे सगळं ऐकून. मग इथे नमूचं लग्न कधी करायचं म्हटल्यानंतर नमूताई गालातली गालात लाजू लागते. तर त्या मित्राला बाबा सांगतात की तिचंही लग्न ठरलेलं आहे आणि आकाश हा ईश्वरीचा दीर आहे. हे कळल्यानंतर तर तो आणखी जास्त मस्करी करू लागतो. मग तर काही खरं नाही त्या नवरदेवाचं. आणि मग ती म्हणते म्हणजे काय, तर तो म्हणतो बघ तुला पोहेसुद्धा चांगले बनवता येत नाही, तू बनवलेल्या पोह्यांमध्ये मीठ टाकण्याऐवजी साखर टाकली, असे गोड पोहे कोणी बनवतं का. तर तिची चेष्टा करता करता तो तिला चिडवू लागतो. मग ती लाजू लागते. आणि हे सगळं झाल्यानंतर तिला फोन पाहिल्यानंतर आठवतं की एवढे मिस कॉल, ते पण आकाशचे. तो तर चिडला असेल, काय काम असेल. तर ती पटकन फोन करून त्याला सांगते की मी कामात होती, तर मोबाईल सायलेंटमध्ये होता, सांगा ना कशाला फोन केला होता. मग तो सांगू लागतो की राजेशची तब्येत फार बिघडली, ॲक्सिडेंट झाला आणि त्याला ICUमध्ये ठेवण्यात आले. ही गोष्ट कळल्यानंतर ती घरच्यांना सगळ्यांना सांगते की जिजूंची राजेशची म्हणजे की ॲक्सिडेंट झाला आहे, तब्येत फार बिघडली. हे ऐकल्यानंतर ती म्हणते की मला आता तिकडे जावं लागतं आहे, मी थोड्या वेळात तिकडे पोचल्यावर फोन करून तुम्हाला तिथली परिस्थिती सांगते, असं म्हणून ती घरातनं बाहेर पडते. आपल्याला हॉस्पिटलमध्ये असं पाहायला मिळेल की अर्णव फारच इमोशनल झालेला असतो. तो म्हणू लागतो की हे सगळं काही जे घडलं आहे ते माझ्यामुळेच घडलं आहे, हे सगळं घडण्यामागे कारण मीच आहे, असं सगळं म्हणून स्वतःला दोष देऊ लागतो. तर ईश्वरी त्याला समजावू लागते, तुम्ही ना फार विचार करताय, स्वतःला असं दोष लावून घेऊ नका, आपण आहेत ना अंजलीला सांभाळायला, घरच्यांना सांभाळायला, सगळ्यांची आपण व्यवस्थित काळजी घेऊ. आणि जे राकेशबद्दल करायला गेलो तो सगळा खेळ आपल्याच गळ्यात आला आहे, असंही अर्णव म्हणू लागतो. तर त्याच्यावरती तो संतापतो, चिडतो. तर त्याची समजूत काढण्यासाठी ईश्वर त्याच्या मागे जाते. तर तिला गरगरल्यावानी होऊन ती खाली चक्कर येऊन पडणार. त्या क्षणाला अर्णव मागे वळून पाहतो आणि पटकन तिला सावरतो. ईश्वरीला शुद्धीवर आणतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की तुझी तब्येत का बिघडते सारखी, तुला सतत चक्कर काय येत असतात, हा काय फंडा आहे, आपण शोधायला हवा. तर ती म्हणते की काही नाही, थोडंसं मला अधनंमधनं होतं, पण हे अधनंमधनं सारखं होणं तर बरं नाही ना, कुठला आजार असू शकतो का हा ईश्वरीचा. पण ती म्हणते तसं काहीही नाही, मी जेवलेलं नाही म्हणून होतं आहे असं. ठीक आहे, चल त्या विषयावरती पुन्हा एकदा पडदा पडला जातो आहे. तर इथे वल्लवी पाहायला येते ICUमध्ये की खरंच हा राकेश आजारी पडला आहे की नाटक करतो आहे, खरंच ॲक्सिडेंट झाला आहे. त्याच्यावरती ना एक क्षणही विश्वास ठेवा असा नाही, धूर्त लब्बाड माणूस आहे हा, हे ना वल्लवीला माहिती आहे. म्हणून ती शहानिशा करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते मी ICUमध्ये जाऊन पाहावं का, खरंच लागलं आहे की खोटं लागलं आहे, काय नाटकं करतो आहे. तितक्यात ना वॉर्ड बॉय पाठीमागणे येतो आणि मग बघू लागतो की ही बाई ICUमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते. तर तो तिला म्हणू लागतो की मॅडम तुम्ही नाही जाऊ शकत. तर बाहेर तिचा आरडाओरडा सुरू होतो, मी का नाही जाऊ शकत, माझ्या पेशंटची तब्येत कशी मला कळायला हवी, मी आज जाऊन पाहते ना. तर बाहेर नर्स येऊनही समजवू लागते वल्लवीला. पण वल्लवी म्हणते माझी परिस्थिती समजून घ्या, मला त्यांना भेटायचं आहे, कशी परिस्थिती पाहू द्या मला. डॉक्टर पण म्हणू लागतात तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे की ICUमधला सिरियस पेशंट आहे, त्याला तुम्ही बघायला जायचं आहे, एवढा आरडाओरडा करताय, त्याच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. तरी ते आता वल्लवी त्यांना डायरेक्टच विचारते, खरंच सांगा त्याचे वाचण्याचे चान्सेस किती आहे. तर डॉक्टर म्हणतात तुम्ही माझ्याकडे काय नक्की चौकशी करण्याचा प्रयत्न करताय हे मला कळले,
तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी नंतर भेटेल असं म्हणून रागाने डॉक्टर तिथून निघून जातात. इथे ना आता वल्लवी प्रयत्न करते की काय माहिती काढता येईल आपल्याला, हा नाटक करतोय की खरं. तर त्याची ती गर्लफ्रेंड होती, तिला शोधून काढलं तर, तिची माहिती मिळवली तर. फोन नंबर तिने मिळवलेला असतो, त्या फोनवरती फोन करून रियाला विचारू लागते की तू त्या राकेशला ओळखते का, राजेशला ओळखते का. तर ती म्हणते नाही, मी ना सर्वेश नावाच्या व्यक्तीसोबत बॉयफ्रेंड होता, तो माझा फ्रॉड निघाला, त्यालाच ओळखायची. तर इथे ती म्हणू लागते की त्या सर्वेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि सिरियस मध्ये आहे तो ICUत. तर तू इथे त्याला भेटायला येऊ शकतेस का. हे ऐकल्यानंतर तिला तर हे खोटंच वाटतं. ही बाई खोटं बोलू शकते, कारण सर्वेश खोटाडा तर त्याच्या ओळखीची व्यक्ती खोटाडे असू शकतात ना. हाच विचार करून मग ती इथे तिला निरोप देते. पण ती रिया म्हणते की मला ही बाई फ्रॉडच वाटते, मी काही त्या बाईवर विश्वास ठेवणार नाही आणि कुठे जाणार पण नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळेल की ईश्वरी गाढ झोपेमध्ये गेलेली असते. तिला अर्णव उठवतो आणि कॉफी देऊ करतो आणि तिला तो बिस्किट पण घेऊन आलेला असतो. तर इथे थट्टा मस्करी सुरू करत ईश्वरी म्हणते, वाव क्रीम बिस्किट मला खूप आवडतात, मी लहानपणी खूप खायची. मग लहानपणी कशी खायची, तर ती क्रीम अशी चाटून मग खायची. हे पाहिल्यानंतर अर्णव तिला म्हणतो, ओ तू जर इथं अशी खाती कोणी पाहिलं तर, आणि असं नाही खायला पाहिजे, मॅनर्स आहे की नाही तुला. तर ती म्हणते मॅनर्स वगैरे काही नसतं तो सर, हे जे क्रीमचे बिस्किट असतं ना ते ह्याच पद्धतीने खायचं असतं, तेव्हाच त्याची मजा येते आणि त्याची खायची मजा आणि सही तरीका हाच आहे, तुम्हीही खाऊन पहा. त्यालाही जबरदस्ती ती त्याच पद्धतीने ते खाऊ घालण्याचा प्रयत्न करते आणि तोही ट्राय करत असतो. दोघंही थट्टा मस्करी करते, एकमेकांशी गप्पा मारत बिस्किट एन्जॉय करत कॉफी पित असतात. हे सगळं आता दृश्य इथे अंजलीच्या डोळ्यांसमोर घडत असतं. अंजली एकदम रागाने दोघांकडे पाहू लागते आणि ती आपल्या दोघांकडे रागाने पाहते. हे पाहिल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंही शांत होतात. आता पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार की अंजलीचा हा इथे वाढता ताव, इथे तो तिचा राग याचा फटका बसणार इथे ईश्वरी आणि अर्णवला. आणि त्याच रागापोटी ती अंजली अर्णवशी भांडण करते. नम्रता इथे येते, विचारू लागते घडलेली परिस्थिती खरंच काय आहे. खरंच तो राकेश ॲक्सिडेंटमध्ये एवढा सिरियस होऊ शकतो का, क्वेश्चन मार्क. आता हे खरं आहे की खोटं, हेही आता एक प्रश्नच. चला तर मग पुढील भागात ट्विस्ट येणार. अर्णव आणि ईश्वरीवरती वेगवेगळी संकटं वाढतच राहणार. ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, धन्यवाद.